मिळाली का फाईल? नाही. अरे मग तुला काय आज त्या फाईल बरोबर काम होतं का? हे काम सच असं काही नव्हतं मावशी, पण खूप महत्वाची फाईल आहे ती आणि घराचे पेपर्स आहेत त्यामुळे मला ती हवी होती. बरं थांब, मी पण शोधते इथे कुठे असेल. थांब. ठीक आहे, तू शोध. मी आता ऑफिसला निघतो, पण जर तुला ती फाईल सापडली तर मला ताबडतोब कळ. हो हो, मी कळवते का. हाय सर, तू कसे आहात तुम्ही? समिधा, तू कुठे पळून गेली होतीस? मी कुठेही पळून नव्हते गेले. ज्या दिवशी मी तुला सगळे पैसे ट्रान्सफर केले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तू गायब आहेस. काय समजायचं होतं मी? आणि मी खूप विश्वासाने माझं घर तुला रिनोव्हेट करायला दिलं होतं. तुमचं घर? हे घर तुमचं आहे? हा काय प्रश्न आहे? हे घर माझं आहे आणि मी या घराची मालकीण आहे. सो मिस्टर निंबाळकर, घरातनं बाहेर पडा. काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? कळतंय, व्यवस्थित कळतंय. घराचे पेपर्स आहेत. हा बंगला म्हणजे मृत्युंजय बंगला, नाव तेच आहे, पत्ता सुद्धा हाच आहे. आणि हे घर आधी मोहन आणि विजया पुरुदंड यांच्या नावावर होतं. मी हा बंगला लिलावात विकत घेतलाय. आणि पुरुदंडांशी तुझा काय संबंध आहे? तुझं नाव तर तू समिधा कर्णिक सांगितलं होतंस ना? एक सेकंड. बर्थ सर्टिफिकेट नीट वाचा. नाव वाचा, समिधा मोहन पुरुदंड. सो मिस्टर निंबाळकर, हे घर शेवटचं मोहन आणि विजया पुरुदंड यांच्या नावावर होतं. सो हे घर माझं आहे आणि आत्ताच्या आत्ता घर रिकामं करा. भाऊजी, भाऊजी, गार्गी कुठे गेली? अक्का किरण, गार्गी निघून गेली. काय? हो, मी खूप अडवलं तिला, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. भाऊजी, तिला तुम्ही अडवायला पाहिजे होतं. अगं मी सांगितलं तिला, पण तिने नाही ऐकलं. वर मला हेही सांगून गेली की मावशीला सुद्धा तिथे येऊन देऊ नका. जाऊ दे. हॅलो निलय, निलय कुठे आहेस तू? निलय, गार्गी मृत्युंजय बंगल्यात गेलीये. हे बघ, मला तू आता काहीही विचारू नकोस, पटकन तिकडे ये. हो किरण, किरण मी येतोय तुझ्या बरोबर. भाऊजी नको. अगं पण किरण, माझं ऐका भाऊजी तुम्ही. हे बघ, तू असशील पुरुदंड, पण हे घर मी लिलावात विकत घेतलंय. कोणाकडून? ते ब्रोकर होते पटेल नावाचे. मग त्यांना हे विचारलं नाही का हे घर कोणाच्या नावावर होतं ते? क्षितिज, अरे खरं आहे का हे? हे घर तिचं आहे?
मावशी तू थांब जरा, मी बघतो. बघतो बिकतो काही नाही, आत्ताच्या आत्ता निघा या घरातनं. समिधा, एकतर तू फ्रॉड आहेस. हे घर लिलावात विकत घेतल्याचे पेपर्स आहेत माझ्याकडे. हो का? मग दाखवा. काय झालं? नाही आहेत पेपर्स? हे काय आता? लीगल नोटीस आहे. हे घर पुरुदंडांच्या नावावर होतं, सो आता या घराची मालकीण मी आहे. क्षितिज, हे सगळं खरं आहे का? हे घर तिचं आहे का? चला घर रिकामं करा. समिधा, आपण जरा शांतपणे बोलू शकतो का? घर रिकामं करा, मग आपण बोलूया. कसं शक्य आहे? आम्ही आत्ताच शिफ्ट झालो या घरात. मग मी काय करू? अगं उघड्यावर पडू आम्ही. असे अचानक आम्ही कुठे जाणार? ते मला माहित नाही, आय डोंट नो. पण मला माझं घर माझ्या ताब्यात हवंय. समिधा, मी रिक्वेस्ट करतोय तुला, प्लीज आम्हाला इथे अजून काही दिवस राहू दे. तुम्हाला नाही सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला? मी नाही म्हणत नाहीये. हे बघ, हे जे काही झालंय ते सगळं सॉल्व्ह करायला मला थोडा वेळ लागेल. मी बघतो त्याचं काहीतरी, पण तोपर्यंत आम्हाला इथे राहू दे प्लीज. चालेल, तुम्ही इथे राहू शकता. थँक्यू. पण इथे राहायचं असेल तर क्षितिज निंबाळकर, तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. शी, कुठे राहिला हा निलय? फोनही लागत नाहीये याचा. हॅलो, हा निलय, कुठे आहेस तू? मावशी, मी जरा ट्रॅफिक मध्ये अडकलोय. अरे देवा, मग मी एक काम करते, मी पुढे जाते, तू ये मागून. हा, हो. बर. रिक्षा, रिक्षा. साहेब, तुम्ही प्लीज लवकर यायचा प्रयत्न करा. मी वाट बघतोय, प्लीज. थँक्यू. कशाला वेळ वाया घालवतायत वकिलाला बोलवून? तुला काय करायचंय? मला काय करायचंय? हे घर माझं आहे, मग मी नाही बोलणार का? तू लीगल पेपर्स घेऊन आली आहेस ना, मग मी पण बघतो लीगली काही करता येतंय का. ठीक आहे, मग कोर्टाच्या फेऱ्या मारत राहा आयुष्यभर. हो, त्यासाठी तयारी आहे माझी. ह्याला मूर्खपणा म्हणतात. एकतर होते नव्हते ते सगळे पैसे हे घर विकत घेण्यात घालवले, त्यानंतर उरलेले पैसे घराच्या कामासाठी घालवले, आणि आता कोर्टात पैसे वाया घालवणार आहे. हे बघ समिधा, मी ऐकून घेतोय म्हणून माझा गैरफायदा घेऊ नकोस. गैरफायदा मी नाही, तू घेतलायस. दुसऱ्यांच्या घरात इल्लीगली राहू. मी इथे इलिगली राहतोय का लिगली राहतोय हे तू नको ठरवूस. मी ठरवणार, कारण हे घर माझं आहे आणि मी तुला चांगला ऑप्शन दिलाय. बघ, तू कर माझ्याशी लग्न, म्हणजे आपण राहू इकडे. हे मगासपासून ऐकून घेतोय तुझं. चल निघ इथून. निघ म्हणतोय, ऐकू येत नाहीये का? क्षितिज, अरे नको वाद घालू तिच्याशी. नाही मावशी, थांब. ही मुलगी खोटं बोलतीये. हिने मला सांगितलं होतं हिचं नाव समिधा कर्णिक, ही दिल्लीला असते. मग आता हे काय अचानक हे घर हिचं कसं झालं? दिल्लीला मी माझ्या रिलेटिव्ह बरोबर राहते, कारण माझे आई बाबा मी लहान असताना गेले. हे सगळं खोटं बोलतेस तू. आत्ताच्या आत्ता निघायचं इथून माझ्या घरातनं. आत्ताच्या आत्ता निघ.
समिधा, तू इथे? तू इथे काय करतेस? हे माझंच घर आहे, ये वेलकम. तुझं घर आहे? हो. क्षितिज, हा सगळा काय प्रकार आहे? हिचं म्हणणं आहे ही या घराची मालकीण आहे, समिधा पुरुदंड. तू पुरुदंड? हो. खोटं बोलतेस तू. मी खोटं बोलते हे तू कोण मला सांगणारी? कारण पुरुदंड तू नाही, मी आहे. आणि मी तुला ओळखते, इनफॅक्ट चांगलंच ओळखते. एक दोनदा मला भेटली होतीस ना तू बाहेर, आणि अचानक गायब झालीस. त्यानंतर तू त्या निलयला भेटलीस आणि त्याला सुद्धा तू घाबरवलंस. स्टॉप इट. तू माझ्याच घरात येऊन मलाच स्टॉप इट म्हणतेस? हे तुझं घर नाहीये. तू खोटं बोलतेस, आणि तू खोटं बोलतेस कारण तुला क्षितिजला पैसे द्यायचे नाहीयेत ना, म्हणून. आणि तुम्ही हिला घरात का घेतलं? आत्ताच्या आता हिला घराबाहेर काढा. माझ्याच घरात ना मलाच घराबाहेर जायला सांगतेस? हात तर लावून दाखवा, मग बघते. गार्गी, अगं हे सगळं काय चाललंय? एक मिनिट, तुम्ही तिला नका विचारू, मी बोलते ना, माझ्याशी बोला, मी सांगेन तुम्हाला. काकू, ती खोटं बोलतेय. मी पुरुदंड आहे, ती नाही. मावशी तू प्लीज रूम मध्ये जा. अरे पण मावशी प्लीज ऐक माझं, रूम मध्ये जा. वहिनी तू ये. वहिनी, क्षितिज, तुम्हाला कसं कळत नाहीये? बघा ना, तेच मी सांगते. शट अप, शट अप यू टू. हॅलो निलय. निलय, तू कुठे आहेस? निलय, तू लवकरात लवकर मृत्युंजय बंगल्यात ये. हे बघ, मला तू काही आता विचारू नकोस. तू गार्गीचा राखणदार आहेस. गार्गीला फक्त तूच वाचवू शकतोस. निलय, गार्गी खूप मोठ्या संकटात आहे. तू आता मला काही विचारू नको. फक्त तू लवकरात लवकर मृत्युंजय बंगल्यात पोहोच. गार्गी! गार्गी! काय चाललंय हे सगळं? तुम्ही दोघी मला कळेल अशा भाषेत बोलणार आहात का आता? माझं प्लीज एकदा ऐकून घ्या. मी वारंवार तुम्हाला हेच सांगत आले की प्लीज इकडे नका राहू तुम्ही.
मागच्या वेळेला सुद्धा हॉस्पिटलमध्ये हेच समजावण्यासाठी आले होते. या घरात तुम्ही सुखी नाही राहू शकणार. हे घर तुम्हाला राहण्यासाठी चांगलं नाहीये. इथे हे बघा गार्गी, ही समिधा जे काही बोलते ना ते मी कोर्टात बघून घेईन. तुम्ही आता इथून गेलात तरी चालेल. प्लीज प्लीज जाच. बाय द वे गार्गी, कोण म्हणालं असं की तो या घरात सुखाने नाही राहू शकत? माझ्याशी लग्न केलं तर तो या घरात सुखाने राहू शकतो. लग्न? एक मिनिट क्षितिज, तुम्ही असं काहीही करणार नाही आता? त्याला या घरात राहायचं असेल तर त्याला या घराच्या मालकिणीशी लग्न करावंच लागेल. तू खोटं बोलतेस. पुरुदंड तू नाहीयेस, पुरुदंड मी आहे. आणि मी तुम्हाला सांगते हे घर सोडा. नाही सोडणार तो हे घर. तुझं असं म्हणणं आहे की तू आहेस ना पुरुदंड? म्हणत नाही, आहेच मी. ठीक आहे, मग पुरावा काय? हे घे. घराचे पेपर्स. हे घर मोहन आणि विजया पुरुदंड यांच्या नावावर होतं आणि मी त्यांची शेवटची वारसदार, समिधा मोहन पुरुदंड. आणि माझं बर्थ सर्टिफिकेट. मावशी, तू का आलीस इथे? मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस तू. तू थांब, मला निंबाळकरांना भेटायचं. मावशी पण तू. मला माफ करा, आपली ओळख नाही. मी किरण, गार्गीची मावशी. गार्गीने तुम्हाला या घराबद्दल जे काही सांगितलंय ते सगळं खरंय. तुम्ही या घरात राहू नका. तुम्हाला कल्पना नाहीये या घराबद्दल. मी या घरात राहिलीये म्हणून मी या घराला चांगलं ओळखते आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही इथे राहू नका. तुम्ही सगळे जे काही बोलताय ना ते माझ्या डोक्यावरून चाललंय. मुळात मला हे कळत नाहीये तुम्ही सगळे माझ्या घराच्या मागे हात धुवून का लागलाय. कारण या घरात न राहणं हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी भल्याच आहे. हे बघा, मी माझं कुटुंब सांभाळायला समर्थ आहे. या गार्गीला पहिल्या दिवसापासून मी हेच सांगत आलोय. मला प्लीज कोणाचेही काही सल्ले ऐकायचे नाहीये. माझ्या कुटुंबाचं या घरात जे काही व्हायचंय ते होऊ देत, मी बघून घेईन. तुम्ही आता निघा इथून प्लीज. सगळेच इथून प्लीज निघा. कारण तुम्ही जे काही सांगताय ना त्यावर माझा विश्वास नाहीये. या घरातनं कोणीही कुठे जाऊ शकत नाही.
तुम्ही या घरात माझ्या परवानगी शिवाय आला होतात, मग आता माझ्या परवानगी शिवाय या घरातनं कोणीही बाहेर जाऊ शकत नाही.